पाहायचंय पहिलं चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक पाहायचं आहे. शतरक्षक एवना एक धाव त्या ठिकाणी पण दुसऱ्या अवचा प्रयत्न होतो का पाहायचं आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी एवना पूर्ण होते. पिंपळगाव विरोधामध्ये लिंगाळी असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पाहायचंय पुढील चेंडू त्या ठिकाणी पाहायचं शतरक्षक आहे, परंतु एक सुसाट गोळी आपण पाहतोय. 4 रन चौकार. माऊली सुतार यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दणदणीत चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा प्रयत्न होता. कोणती धाव नाही या चेंडूवरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या चेंडूवरती आपण पाहिली. ऋषी नातू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. ऋषी नातू यांना पाहायचंय पुढील चेंडू उंच हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली, परंतु 2 धावा त्या ठिकाणी एव्हाना पूर्ण होत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहूयात. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा धावफलकीला पाहतोय आपण. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक बहारदार फटका मैदानामध्ये पाहतोय आपण. जे शतरक्षक आहेत चेंडूच्या खाली एव्हाना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 9 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरत असताना 9 धावा धावफलकीवरती आहेत. चालू असलेला सामना आहे मैदानावरती पिंपळगाव विरोधामध्ये लिंगाळी असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे, परंतु पाहायचंय मैदानावरती 4 धावा चौकार. जबरदस्त फटका आपण पाहतोय मैदानावरती. माऊली सुतार एक बहारदारी कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 13 धावा धावफलकीवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. दुसरं षटक घेऊन ऋषीनाथ चौकार. एक जबरदस्त फटका आपण पाहतोय. चौकार 4 धावा.
तब्बल 24 धावा आमचे गुणलेखक रेहान खान या ठिकाणी आमच्या समोर आहेत. अतिशय बहारदार कामगिरी त्यांची आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू उंच आकाशामध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल मात्र त्या ठिकाणी होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव त्या ठिकाणी एव्हाना पूर्ण होते. 26 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू असताना 26 धावा धावपलकीवरती आहेत. रोहित कदम इथून पुढे पाहायचे. रोहित कदम कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मारलेला चेंडू पाहायचा त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु एव्हाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकेवरती 27 धावा आपण पाहतोय. 27 धावा या षटकामध्ये अथर्व नातू अतिशय बहारदार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय अथर्व नातू यांची. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु चार धावा आहेत त्या ठिकाणी. 4 रन चौकार. तेहतीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पाहूया अमित शेख यांच्या बॅटमधून आपण 2 रिव्हर्स पूलचे फटके पाहिले. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा प्रयत्न होतोय. एव्हाना एक धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय परंतु नाही. एकच धाव एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्येवरती 34 धावा आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ संपतोय मैदानावरती. 34 धावा धावपलकीवरती. लिंगाळी संघाच्या 34 धावा आपण धावपलकीवरती पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरू ठेवणं अनिवार्य असणार आहे. चला पटकन स्पीडअप करायचंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकाला सुरुवात करतील तानाजी खळदकर. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी होते. तानाजी खळदकर चौथ्या षटकासाठी त्यांना पुढे आणलं जात आहे. आपण पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. लिंगाळी विरोधामध्ये पिंपळगाव असा सामना आपण पाहतोय मैदानावरती. धावपलकीवरती धावा आहेत त्या 36 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पुन्हा एकदा पाहायचंय रिव्हर्स पूलचा प्रयत्न त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण अथर्व नातू यांचं त्या ठिकाणी पाहतोय आपण. एव्हाना एक धाव त्या ठिकाणी. 37 धावा धावपलकावरती आहेत. रोहित कदम पाहायचे कशा प्रकारे इथून पुढे फलंदाजी करणार आहेत. आतापर्यंत एक शांत संयमी खेळ आपण पाहतोय रोहित कदम यांच्या बॅटमधून. 37 धावा धावपलकीवरती. पाहायचे पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी. एक धाव एव्हाना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होते. तानाजी खळदकर या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. तानाजी खळदकर यांची एक बहारदार चेंडू हाताळला जातोय त्यांच्याकडून.
एक मोठा फटका आतापर्यंत कोणत्याही या षटकामध्ये खेळू दिलेला नाही प्रतिस्पर्धी संघाला. पाहिजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय आपण. कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत या षटकामध्ये. पाहायचे पुन्हा एकदा. हमीद शेख ऑन स्ट्राईक असणार आहे तिथून पुढे. पुन्हा एकदा बहारदार चेंडू पेश करताना खुलवा टप्प्याचा चेंडू होता. एक धाव एवनाच्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती धावा आहेत त्या 39 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 39 धावा धावपलकीवरती. रोहित कदम पाहायचा इथून पुढे मोठा फटका येणार का पाहायचं या चेंडूवरती. तानाजी खळदकर गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत एक सुंदर बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय आपण. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एव्हाना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. एव्हाना 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये आणि या ठिकाणी धाव बाद होत आहेत. पाहायचं धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी मोठा पिंपळगाव. चला पटकन आपले बॅटर्स पाठवा आतमध्ये. जिंकण्यासाठी 42 धाव्यांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लिंगाळी संघ. आपण मैदानाचा ताबा घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अधिकचा वेळ न घेता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पिंपळगाव संघ चला पटकन बाहेर. आपले सलामीचे 2 बॅटर्स आतमध्ये पाठवा. यानंतर होणारा सामना आहे युवा उद्योजक दादा इनामदार आणि किरण जगताप यांचं या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत मैदानामध्ये. आपण 24 चेंडूमध्ये 42 धाव्यांची गरज. पुढे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लिंगाळी संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवणं अनिवार्य असणार आहे. भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला इथून पुढे. वळकी संघाचे संघनायक आणि कुरकुम संघाचे संघनायक. चला आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाते. चला पटकन. वळकी आणि कुरकुम दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी चला. पाहिजे 24 चेंडूमध्ये 42 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. पहिला चेंडू पाहतोय आपण. त्या ठिकाणी एक धाव एव्हाना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसताना त्या ठिकाणी एक धाव एव्हाना पूर्ण होते. ऋषिकेश नातू पाहायचंय. स्ट्राईकला ऋषी नातू, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश नातू आपण मैदानावरती पाहतोय. एका धाव्याने अकाउंट ओपन होत आहे.
पाहायचे मारले चेंडू त्या ठिकाणी एवना एक धाव त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचं मैदानामध्ये दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे त्या ठिकाणी एक धाव एवना पूर्ण होते धावपलकीवरती 2 धावा आपण पाहतोय 42 धाव्यांचं एक तगडं आव्हान पिंपळगाव संघासमोर असणार आहे 22 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज इथून पुढे पाहणार आहोत मैदानामध्ये आपण 22 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज सामना स्पीडअप करून घ्यायचा आहे 22 चेंडूमध्ये 40 धावा पाहायचंय दुसरं 3 धावा या ठिकाणी होत आहेत एवढा 3 धावा आपण पाहतोय संपत दादा चोरमले चेअरमन वाळकी आणि संतराज 11 वाळकी यांचे संघ मालक बिराजदादा काळे यांच्या मालकीचा असणारा संतराज 11 वाळकी संघ या ठिकाणी नाणेफेकीसाठी चला कुरकुम संघाचे संघनायक आले का पाहायचंय जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी आणि झेल बाद होत आहेत त्या ठिकाणी ऋषी नातू आपण या ठिकाणी पाहतोय एक मोठा धक्का एक मोठा मासा गळायला लागतोय आणि फलंदाज बाद होतोय चला न्यू बॅटर चला अतिशय बहारदार म्युझिक आपण पाहतोय या ठिकाणी शिवंजली साऊंड सिस्टीम पाहूया संकेत काकडे ऑन स्ट्राईक असणार इथून पुढे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते संकेत काकडे राहुल इनामदार यांच्या हस्ते आता होणाऱ्या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक केली जाते पाहायचे रिव्हर्स पूलचा प्रयत्न होता मैदानामध्ये संकेत काकडे पाहायचा इथून पुढे संतराज 11 वाळकी संघ मालक बिराजदादा काळे आणि कुरकुम स्मॅशर्स असा यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत या ठिकाणी नाणेफेक केली जाते पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय सागर सौदाई अतिशय बहारदार गोलंदाजी केली या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली अजूनही 18 चेंडूमध्ये 37 धाव्यांची गरज इथून पुढे पाहणार आहोत आपण 18 चेंडूमध्ये 37 धावा त्याला स्पीडअप करायचं आहे टीम मीटिंग अलाउड नसणार आहे आपल्याला वारंवार सूचना केल्या जात आहेत टाइमचं बंधन आपल्याला साठी आणणं या ठिकाणी आहे वाळकी आणि पाहायचंय पुढे ऋषिकेश नातूचा खेळ संपतोय तुषार पोळ दांडी 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 गुल अतिशय बहारदार गोलंदाजी तुषार पोळची आपण पाहतो या ठिकाणी ती फळाचित केले फलंदाजाला या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय एक मोठा मासा गळायला लागतोय विकलचं होईन पतन त्या ठिकाणी
पाहूया. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी एवाना त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय. वाळकी संघाचे संघनायक या ठिकाणी यायचंय. वाळकी संघाला विनंती आहे आपला या ठिकाणी संघनायक पाठवायचा आहे. अजूनही 16 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय भले मैदानावरती. 16 चेंडू आणि 35 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय वैभव थोरात त्यांच्या बॅटमधून निघालेला फटका आपण पाहतोय मैदानावरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु एवना त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतोय मैदानावरती. वैभव थोरात ऑन स्ट्राईक असणार आहेत. या चेंडूवरती आपण 2 धावा येताना पाहिल्या मैदानावरती. धाव फलकावरती धावा पाहिल्या तब्बल 9 धावा आहेत. हॅलो हॅलो भाजपचे युवा नेते महेश दादा पायगोडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. महेश दादांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे दिलीप भाऊ जराड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तुषार दादा कर्णक 2026 मध्ये आम्ही करतो यांचं सहर्ष स्वागत. दिलीप भाऊंना विनंती असणार आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. टाइम सुरू आहे. चला स्पीडअप करून घ्यायचंय मैदानामध्ये. 14 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. तो 4 पळ गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या ठिकाणी शरद खोरे सर आहेत. आदर्श शिक्षक सुनीलजी माने सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आम्ही त्या ठिकाणी तुषार दादा कर्णक 2026 मध्ये करतो त्यांचं सहर्षाचं स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला इट्स व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू असणार आहे. व्हाईट चेंडू आहे. पाहायचं अजूनही 14 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहतोय मैदानावरती. 14 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय क्लीन बोल्ड आपण पाहतोय त्या ठिकाणी परंतु पाहायचंय पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. गणेश पवार स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय गणेश पवार यांना.
फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. चला न्यू बॅट्समन, चला आतमध्ये. नो बॅट्समन. पाहायचं अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये तुषार पोळ यांची आपण पाहतोय. 2 विकेट्स प्राप्त केलेत या षटकामध्ये. संघनायक म्हणून सचिन वाघमारे आपण पाहतो या ठिकाणी. अतिशय बहारदार कामगिरी संघनायक म्हणून या ठिकाणी पार पाडतायत. न्यू बॅट्समन आपण आतमध्ये पाहतोय. अक्षय लडकात न्यू बॅट्समन आपण मैदानावरती पाहतोय या ठिकाणी. स्वप्नील कुंथले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही त्यांचं तुषारदादा कर्णक 2026 मध्ये करतो स्वागत. पाहायचंय बहारदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. बहारदार षटक हाताळलंय तुषार पोळ यांनी या ठिकाणी आपण पाहतोय. बारा चेंडूमध्ये 29 धावांची गरज इथून पुढे आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. चला पटकन टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. चला स्पीडअप करून घ्या. 12 चेंडू 29 धावांची इथून पुढे गरज असणार आहे पिंपळगाव संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. पाहायचंय अक्षय लडकत ऑन स्ट्राईक असणार आहे इथून पुढे. पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय नागवडे. गोलंदाजी मार्कवरती दौंड एक्सप्रेस अक्षय नागवडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत इथून पुढे. 12 चेंडूमध्ये 29 धाव्यांची गरज असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे फलंदाजी करतात अक्षय लडकत. पाहायचंय 12-29. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. अतिशय बहारदार गोलंदाजी केली जाते लिंगाळी संघाकडून. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. अकरा चेंडू मध्ये इथून पुढे 29 धावांची गरज. 11 चेंडू आणि 29 धावा. पाहूया पुन्हा एकदा पाहायचे स्क्वेअर चेंडू आहे. वाईट चेंडूची घोषणा होते. मुख्य पंच गपारकांत सर यांचा इशारा आपण पाहतोय. स्कोअर लेग पंच गणेश पवार सर. अतिशय बहारदार कामगिरी गेली 4 दिवस आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहायचंय आणि षटकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार बंदुकीतून सुटले. या ठिकाणी मयूर तोरगे, केतन चोरगे यांच्या ठिकाणी आगमन होते. पाहायचंय पुन्हा एकदा जबरदस्त धडका. षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. अक्षय लडकत यांच्या बॅटमधून अतिशय बहारदार कामगिरी. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 षटकार, 2 मोठे प्रहार आपण पाहतोय मैदानावरती. इथून पुढे अजूनही 9 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं. अक्षय लडकत अतिशय बहारदार कामगिरी करतोय मैदानावरती. पाहायचं आहे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिले. त्यानंतर एक निर्धाव चेंडू येताना आपण मैदानावरती पाहतोय. 8 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत मैदानावरती. 8 चेंडू आणि 16 धावा. अक्षय लडकत ऑन फायर. पाहायचंय पुन्हा एकदा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहायचंय आणि झेल मात्र निसटलाय. एक मोठी चूक म्हणता येईल या ठिकाणी केली आहे क्षेत्ररक्षकांनी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते.
7 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. इथून पुढे काकडे ऑन स्ट्राईक असणार आहेत. संकेत काकडे यांना एक मोठा फटका खेळावा लागेल या ठिकाणी. पाहायचंय मैदानावरती 7 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहूया. पुन्हा एकदा मारलेला जबरदस्त फटका आपण पाहतोय मैदानावरती. वाघाचे दाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी षटकार. अक्षय लडकत यांनी 2 षटकार ठोकल्यानंतर अतिशय रोमांचकारी सामना आपण पाहतोय मैदानावरती. उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना मैदानावरती सुरू आहे. 2 बलाढ्य प्रतिस्पर्धी एकमेकांच्या उभे टाकलेले आहेत आपण पाहतोय मैदानावरती. 9 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. इथून पुढे 6 चेंडू 15 धावा. सॉरी 6 चेंडूमध्ये 9 धावा. 6 चेंडू आणि 9 धावा. सहा चेंडूमध्ये 9 धावा. इथून पुढे पाहायचंय अक्षय लडकत ऑन स्ट्राईक. एवना 1 धावा आपण पाहतोय मैदानावरती. माऊली सुतार गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय 5 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे माऊली सुतार गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 5 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय उंच हवेमध्ये चेंडू आणि यष्टीरक्षक चेंडूच्या 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. चैतन्य सिसी पाहायचं इथून पुढे. चैतन्य सिसी ऑन स्ट्राईक. 4 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज असताना पाहायचं इथून पुढे चैतन्य चव्हाण ऑन स्ट्राईक असणार आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे पाहायचं आपल्याला. 4 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती माऊली सुतार. माऊली सुतार यांनी आता एक बहारदार चेंडू आपण हाताळलेला पाहिला. या चेंडूवरती एक विकेट्स प्राप्त होते. पाहायचं इथून पुढे 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. मारलेला चेंडू आणि पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे आणि गरज. एक चैतन्य चव्हाण यांनी आले एक बहारदार चौकार. इथून पुढे आपण सर्व सामने 3 षटकांचे राहतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचे सामने असतील याची सर्वांनी नोंद घ्या. तीन चेंडूमध्ये 4 धाव्यांची इथून पुढे गरज असणारा आपण पाहतोय. चैतन्य चव्हाण यांच्या बॅटमधून एक आल्या ताबडतोब फटका आपण मैदानावरती पाहतोय. 3 चेंडू आणि 4 धावा. चला स्पीडअप करून घ्यायचंय. आपल्याला विनंती असणार आहे आपण स्पीडअप करून घ्या. चला पटकन. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवणं अनिवार्य असणार आहे.
3 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. तुमकडे पाहायचंय मैदानावरती चैतन्य सीसी ऑन स्ट्राईक. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक पुन्हा नाही त्या ठिकाणी आणि सामना मात्र पिंपळगाव संघ विजय होतोय. एक बहारदार चौकार आपण पाहतोय त्या ठिकाणी. चौकार 4 धावा. चला